Hello students, good morning to all of you. Okay, let's solve this problem. A liquid is flowing through a horizontal pipe as shown in figure. Okay, horizontal pipe जे आहे ते पाईपचं ऍक्च्युअली कॉम्बिनेशन आहे हे लाईक दिस. ओके, आणि लिक्विड जे आहे ते ए टू बी फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर ए टू बी फ्लो झाल्यानंतर तिथून EF या पाथनं जाणार आहे. त्याचबरोबर काही लिक्विड GH या पाथनं जाणार आहे आणि फायनली CD या पाथनं जाणार आहे. लेंथ ऑफ द डिफरंट pipe has the following ratio, that is LAB is equal to LCD. AB आणि CD ची लेंथ सेम आहे आणि LEF by 2 is equal to LGH by 2. म्हणजे AB आणि CD ची लेंथ EF आणि GH च्या बरोबर हाफ आहे असं दिलंय. Similarly, radii of different pipes has the ratio RAB is equal to REF. AB आणि EF आणि CD या तिघांची रेडियस काय आहे सेम आहे, विच इज इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ GH. म्हणजे GH ची जी रेडियस आहे ती सगळ्यात जास्त आहे असं दिलेलं आहे. लिक्विड जे आहे ते ऍज शोन इन फिगर फ्लो होणार आहे. प्रेशर ऍट पॉइंट ए पॉइंटचं प्रेशर आहे 2P0 अँड प्रेशर ऍट पॉइंट डी इज P0. डी पॉइंटचं प्रेशर आहे P0. द व्हॉल्यूम फ्लो रेट थ्रू द पाईप AB इज इक्वल टू Q. AB मधून फ्लो होणारा फ्लो रेट आहे Q. फाइंड द व्हॉल्यूम फ्लो रेट थ्रू EF अँड GH. EF आणि GH मधून फ्लो होणारा म्हणजे फ्लो रेट किती आहे ते काढायचं आहे. प्रेशर ऍट E अँड F. E पॉइंटचं प्रेशर म्हणजे या पॉइंटचं प्रेशर काढायचं आणि या पॉइंटचं प्रेशर देखील आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीची कन्सेप्ट वापरून सॉल्व्ह करावा लागेल. करंट इलेक्ट्रिसिटीची कन्सेप्ट म्हणजे काय करावं लागेल, इथं आपल्याला हे जे पाईपचं सर्किट आहे ते रेझिस्टन्सच्या स्वरूपात कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे रेझिस्टन्सच्या स्वरूपात कसं होणार बघा, तर सुरुवातीला ए आणि बी च्या मध्ये एक पाईप म्हणजे तिथे एक रेझिस्टन्स येणार आहे. सो दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. त्याच्यानंतर काय होणार आहे, EF या पाईपचा एक रेझिस्टन्स येणार, इथे एक येणार आहे आणि GH या पाईपचा रेझिस्टन्स इथे एक येणार आहे. ओके, this is point E, this is point F, this is point G, this is point H आणि त्याच्या पुढे आणखी एक रेझिस्टन्स. This is point D, this is point B and this is point C. या पद्धतीने हे सगळं सर्किट येणार आहे. म्हणजे पाईपला आपण रेझिस्टन्सच्या स्वरूपात कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, आता हे सगळे रेझिस्टन्सेस देखील आपल्याला काढावे लागतील. हा रेझिस्टन्स सपोज R1 आहे, हा रेझिस्टन्स R2 आहे, हा रेझिस्टन्स R3 आहे आणि हा रेझिस्टन्स R4 आहे. हे सगळे रेझिस्टन्सेस देखील आपण कॅल्क्युलेट करूया. आता फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो बघा. फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो दॅट इज 8 eta L डिवायडेड बाय पाय R⁴. बरोबर आहे ना. फ्लो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, 8 eta L डिवायडेड बाय पाय R⁴. 8 eta L डिवायडेड बाय पाय R⁴ येणार आहे. ओके, 8 eta L डिवायडेड बाय पाय R⁴. आता इथं थोड्याशा व्हॅल्यूज प्लेस करूया आणि सगळ्या रेझिस्टन्सेसच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, कारण एकदा रेझिस्टन्स कॅल्क्युलेट केले की मग आपल्याला हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येईल. तर फर्स्ट रेझिस्टन्स R1, 8 ऍज इट इज, इटा ऍज इट इज. लेंथ किती आहे, AB ची लेंथ, आता लेंथ पण इथं लिहूया. AB ची लेंथ आपल्याला L लिहावी लागणार. CD ची लेंथ देखील आपल्याला L लिहायची आहे. EF ची लेंथ जी आहे ती L/2 आहे आणि GH ची लेंथ देखील L/2 आहे. ओके, आणि रेडियस लिहायचं झालं तर AB ची रेडियस सपोज R असेल, AB ची रेडियस सपोज R असेल तर EF ची रेडियस देखील काय आहे, R एवढीच आहे. ठीक आहे, CD ची रेडियस देखील R एवढीच आहे आणि GH ची रेडियस मात्र काय येणार आहे, GH ची रेडियस किती येणार आहे, 2 टाइम्स R येणार ना. सॉरी, इथे एक मिस्टेक झालेली आहे ऍक्च्युली. हे बघा, AB ची लेंथ L,
CD ची लेंथ देखील यल आहे. AB ची यल, CD ची लेंथ, EF ची लेंथ बघा, EF ची लेंथ इज इक्वल टू काय येणार आहे, 2 टाइम्स LAB येणार आहे. EF इज इक्वल टू काय येणार, 2 टाइम्स LAB. म्हणजे EF ची लेंथ L/2 नाही, 2L येणार आहे. आणि GH ची लेंथ ऑफ GH इज इक्वल टू 2 LHS ला आणलं तर 2 टाइम्स LAB येणार आहे. म्हणजे याची लेंथ आहे 2L. त्याचबरोबर रेडियसचा विचार केला तर AB ची रेडियस R आहे. AB ची रेडियस R लिहिली. EF ची रेडियस किती आहे, R आहे. CD ची रेडियस, C to D ची रेडियस पण R आहे. आणि GH ची रेडियस काय येणार आहे, 2 टाइम्स रेडियस ऑफ AB. AB ची रेडियस R असेल तर GH ची रेडियस काय येणार आहे, 2R येणार आहे. या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. आता फर्स्ट रेजिस्टन्स काय होणार बघा, 8 इटा, फर्स्ट म्हणजे AB चा पार्ट ना, L डिवायडेड बाय पाय R⁴. ओके. आता 8 इटा L डिवायडेड बाय पाय R⁴ हे सगळ्या रेजिस्टन्सेस मध्ये येणार आहे. या सगळ्या टर्मला काय करूया आपण, एक्स आहे असं ऍझ्युम करूया, एक्स. ठीक आहे. सो R1 इज इक्वल टू एक्स आला, म्हणजे कॅल्क्युलेशन परत इझी होईल. फायनली परत एक्स ची व्हॅल्यू आपण 8 इटा L बाय पाय R⁴ प्लेस करू शकतोय. सो 8 इटा L डिवायडेड बाय पाय R⁴ हे प्रत्येक रेजिस्टन्स मध्ये टर्म येणार आहे आणि म्हणून त्याला मी एक्स ऍझ्युम केलेला आहे. त्याच्यानंतर R2 म्हणजे कुठला रेजिस्टन्स, E आणि F पार्ट मधला रेजिस्टन्स. मग 8 इटा लेंथ आहे 2L डिवायडेड बाय पाय, रेडियस किती आहे त्याची, Rच आहे, R⁴. म्हणजे इथं 2 टाइम्स 8 इटा L डिवायडेड बाय पाय R⁴ म्हणजे 2x होणार आहे. ओके. त्याच्यानंतर थर्ड पाईपचा रेजिस्टन्स येणार आहे 8 इटा ऍज इट इज. ओके. थर्ड पाईप कुठली आहे, GH पार्ट आहे, GH. लेंथ आहे 2L डिवायडेड बाय पाय R⁴ म्हणजे 2R⁴ म्हणजे किती होणार, हे 16 R⁴ होणार. बरोबर आहे ना, 2R ना, 2R⁴ चा 2⁴ म्हणजे 16 होणार आहे, 16 R⁴. मग आता इथं बघा 8 इटा L बाय पाय R⁴ जर कॉमन काढलं तर 2/16 होणार. 2/16 म्हणजे काय होणार आहे, 1/8x होणार आहे, 1/8x. ओके. आणि R4 रेजिस्टन्स किती होणार आहे, दॅट इज 8 इटा, त्याची लेंथ आहे L डिवायडेड बाय पाय. ओके. आणि रेडियस आहे R⁴, म्हणजे हे येणार आहे x. तर या पद्धतीने हे रेजिस्टन्सेस येणार आहेत. पाहिजे तर पुन्हा एकदा इथे मी डायग्राम काढतो, हे असं होणार. आणि पुन्हा एकदा सगळे रेजिस्टन्सेस दाखवूया आणि याच्यावरून पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करणं आता इझी होणार आहे. म्हणजे पहिला रेजिस्टन्स इथं x आहे, शेवटचा रेजिस्टन्स देखील x आहे. R2 ची व्हॅल्यू किती आहे, 2x आहे. ओके. आणि इथली जी आहे ती 1/8x आहे. आता काय करूया, याचं थोडंसं सिम्प्लिफाईड सर्किट काढूया. सिम्प्लिफाईड म्हणजे काय, हे दोघे जे पॅरल आहेत त्या पॅरलचा एकच रेजिस्टन्स दाखवूया. म्हणजे याचं फायनल कॉम्बिनेशन कसं होणार बघा, फर्स्ट देर इज अ x, त्याच्यानंतर या दोघांच्या वेळी मधला एक रेजिस्टन्स आणि मग शेवटचा एक रेजिस्टन्स, हे असं होणार आहे. आता 2x आणि 1/8x पॅरल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट किती होणार आहे, तर त्यासाठी हे कॅल्क्युलेशन करावं लागणार. इथं मधला रेजिस्टन्स, दोन रेजिस्टन्स पॅरल मध्ये असेल तर इक्विव्हॅलंट काढायचा फॉर्म्युला काय आहे, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. सो मधला रेजिस्टन्स येणार आहे R1 R2 म्हणजे 2x इंटू 1/8x डिवायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे 2x प्लस 1/8x. म्हणजे हा मधला रेजिस्टन्स किती होणार आहे, जस्ट अ मिनिट. नाव काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढूया. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ 2x अँड 1/8x, त्याला RP पॅरल कॉम्बिनेशन आहे ना, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 असतं. सो R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 दॅट इज इक्वल टू 2x² बाय 8, बरोबर आहे ना. 2 इंटू x म्हणजे 2x² बाय 8 डिवायडेड बाय 17
x/8 होणार आहे. 17x/8, 8 गेट कॅन्सल, x ऑल्सो गेट कॅन्सल, 2x/17 येणार आहे. 2x/17 हा मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स येणार आहे. ओके, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी इथे सर्किट हे ड्रॉ करतो आणि सगळे रेझिस्टन्सेस पुन्हा एकदा दाखवतो इथं. आता इथं 3च रेझिस्टन्सेस येणार आहेत आणि हे 3 रेझिस्टन्स कसे येणार आहेत, सिरीज मध्ये येणार आहेत. इथं आहे x, इथं पण आहे x आणि मध्ये आहे 2x/17. ठीक आहे. आता हा पॉइंट सपोज A आहे, त्याच्यानंतर मधला पॉइंट किती आहे, हा पॉइंट A आहे, त्याच्यानंतर इथला पॉइंट जो आहे तो B आहे, हा पॉइंट जो आहे दॅट इज C पॉइंट आहे आणि लास्ट पॉइंट जो आहे तो D आहे. ठीक आहे. आणि A आणि D या दोन पॉइंट मध्ये प्रेशर डिफरन्स किती अप्लाय केलाय बघा. प्रेशर डिफरन्स A ला आहे 2P0 मायनस D ला आहे P0. ओके, एवढा प्रेशर डिफरन्स ए आणि डीच्या मध्ये अप्लाय केलाय. म्हणजे एक्झॅक्टली प्रेशर डिफरन्स किती अप्लाय केलाय, P0 एवढा प्रेशर डिफरन्स अप्लाय केलाय. ओके, दॅट इज 2P0 एका साईडला आणि P0 दुसऱ्या साईडला आहे. आता काय करूया, AB ला प्रेशर डिफरन्स किती, BC ला प्रेशर डिफरन्स किती आणि CD ला प्रेशर डिफरन्स किती असेल हे काढूया. तर पुन्हा एकदा करंट इलेक्ट्रिसिटीची कन्सेप्ट वापरायची आहे. तर तुम्हाला इथे एक कन्सेप्ट अंडरस्टँड करून देतो, इकडे लक्ष द्या. समजा अनेक रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असली, हे बघा इथं मी लिहितोय आता, अनेक रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असले या पद्धतीनं, R1, R2, R3 अशा अनेक रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असले आणि त्याला एक बॅटरी फी व्होल्टची बॅटरी लावली, ही जी पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, फी आहे. तर पहिल्या रेझिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स V1 तयार होणार आहे, प्रेशर डिफरन्स V2 तयार होणार आहे आणि तिसऱ्याला प्रेशर डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स V3 तयार होणार आहे. आता हा इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि हा इथला पोटेन्शियल डिफरन्स आणि इथला प्रेशर डिफरन्स दोन्ही सेमच असणार आहे. तर पहिला पोटेन्शियल डिफरन्स V1 कसा काढायचा असतो, V1 इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. ही सिंपल ट्रिक आहे, ही लक्षात ठेवा. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये अनेक रेझिस्टन्सेस असतील तर एखाद्या रेझिस्टन्सचा पीडी कसा काढायचा, एखाद्या रेझिस्टन्सचा पीडी म्हणजे तो रेझिस्टन्स डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन इनटू टोटल पोटेन्शियल डिफरन्स, असं ते काढायचं असतं. लक्षात आलं का बघा मी काय सांगितलं, अनेक रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असतील तर, म्हणजे याच्यासाठी काय असलं पाहिजे, फक्त सिरीज कॉम्बिनेशनचं असलं पाहिजे. R1, R2, R3 सिरीज मध्ये असतील तर R1 ला असणारा पीडी म्हणजे V1 इज इक्वल टू काय येणार आहे, R1 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3 इंटू फी, असं होणार आहे. समजा R2 चा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे V2, तर काय करणार, R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3 इंटू फी येणार आहे. असं ते एक आहे, ही ट्रिक आहे, लक्षात घ्या. याला आपण ट्रिक म्हणतो, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पीडी काढायची ट्रिक. हे नोट करायचं आहे व्यवस्थित. आता तीच ट्रिक मी इथं वापरणार आहे. इथं आपण पोटेन्शियल डिफरन्स काढला, तसा इथं काय करणार आहे, प्रेशर डिफरन्स काढायचा. आता ए आणि बी मधला प्रेशर डिफरन्स काढायचा असेल, हे बघा, प्रेशर डिफरन्स बिटवीन ए अँड बी, त्याला काय म्हणूया, PAB म्हणूया. प्रेशर डिफरन्स बिटवीन ए अँड बी, ए आणि बी मधला रेझिस्टन्स डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स. आता टोटल रेझिस्टन्सची व्हॅल्यू इथं काढून ठेवतो मी. x प्लस एक्स म्हणजे किती होणार आहे, 2x होणार ना. टोटल रेझिस्टन्स किती होणार बघा इथं, x प्लस एक्स म्हणजे 2x प्लस 2x/17, बरोबर आहे ना. म्हणजे 17 2 जार 34 प्लस 2 36, x/17 हा टोटल रेझिस्टन्स होतोय, 36x/17, बरोबर आहे ना. लक्षात आलं का. म्हणजे AB मधला प्रेशर डिफरन्स काढायचा असेल तर एक्स मधला रेझिस्टन्स डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इंटू ए आणि डी मधला, ओके, प्रेशर डिफरन्स किती आहे, तो P0 आहे. म्हणजे ते किती येणार आहे, x गेट कॅन्सल, 17/36 P0 येणार. ए आणि बी मधला प्रेशर डिफरन्स आला हा. मग आता बी पॉइंटचं, ए पॉइंटचं प्रेशर आपल्याला माहित आहे किती आहे, 2P0 आहे.
बी पॉईंटचं प्रेशर कसं काढणार, कारण बी पॉईंटचं त्यांनी प्रेशर काढायला सांगितलंय. आता PAB म्हणजे काय येणार आहे, प्रेशर ऍट ए मायनस प्रेशर ऍट बी येणार आहे. दॅट इज 17/36 P0 आणि ए पॉईंटचं प्रेशर किती आहे, 2 P0 आहे. सो 2 P0 मायनस PB इज इक्वल टू काय होणार आहे, 17/36 काय येणार आहे, P0 येणार आहे. सो प्रेशर ऍट पॉइंट बी पॉईंटचं प्रेशर म्हणजे काय होणार आहे, 2 P0 मायनस 17/36 P0. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर 36 इंटू 2 म्हणजे 72 मायनस 72 मायनस 10 म्हणजे 62 मायनस 7 म्हणजे किती येणार आहे, 55/36 P0 येणार आहे. हे कुठलं बी पॉईंटचं प्रेशर झालं ते आपल्याला काढायला सांगितलेलं होतं, बरोबर आहे ना. या पद्धतीनं बी पॉईंटचं प्रेशर काढलेलं आहे. आता सी पॉईंटचं प्रेशर काढण्यासाठी CD हा प्रेशर डिफरन्स काढूया. BC काढला तरी पण चालतोय किंवा BC हा प्रेशर डिफरन्स काढूया. आता B to C मधला प्रेशर डिफरन्स, तीच टेक्निक आपल्याला, तीच ट्रिक वापरायची आहे पुन्हा एकदा. B आणि C मधला प्रेशर डिफरन्स कसं काढणार बघा. प्रेशर डिफरन्स बिटवीन B and C, प्रेशर डिफरन्स बिटवीन B and C म्हणजे PBC कसं काढायचं असतं. BC मधला रेझिस्टन्स होय ना, 2x/17 डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स 36x/17 इंटू टोटल प्रेशर डिफरन्स ए आणि डी मधला किती आहे, तो P0 आहे. म्हणजे किती होणार बघा आता, 17 कॅन्सल, 2x/36x म्हणजे 2/36 म्हणजे काय होणार आहे, 1/18 P0 येणार आहे. 1/18 P0 हा बी आणि सी मधला काय झाला, प्रेशर डिफरन्स झाला. मग समजा सी पॉईंटचं प्रेशर काढायचं असेल तर PBC म्हणजे काय येणार, प्रेशर ऍट बी मायनस प्रेशर ऍट सी येणार आहे, इज इक्वल टू 1/18 P0 येणार आहे. बी पॉईंटचं ऑलरेडी प्रेशर आपण काढलेलं आहे 55/36 P0 मायनस प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल टू 1/18 काय येणार आहे, P0 येणार आहे. ठीक आहे. अँड देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल टू काय होणार आहे, 1/18 P0 सॉरी 55/36 P0 मायनस 1/18 P0 म्हणजे डिनॉमिनेटर 36 केला तर 55 मायनस 2 म्हणजे काय होणार आहे, 53/36 P0 हा प्रेशर ऍट पॉइंट काय असणार आहे, सी असणार आहे, 53/36 P0. सो दिस इज द प्रेशर ऍट पॉइंट सी. म्हणजे या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे, बी पॉईंटचं प्रेशर, सी पॉईंटचं प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके. आता याच्यानंतर आणखी या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं बघा, प्रेशर ऍट पॉइंट ई अँड एफ म्हणजे बी अँड सी चं प्रेशर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. बी पॉईंटचं प्रेशर म्हणजेच काय येणार आहे, ई पॉईंटचं प्रेशर, आणि सी पॉईंटचं प्रेशर म्हणजेच काय असणार आहे, एफ पॉईंटचं प्रेशर असणार आहे. त्याचबरोबर आता आणखी काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्हॉल्यूम फ्लो रेट थ्रू EF अँड GH. आता बघा पाठीमागून इकडे Q एवढा व्हॉल्यूम फ्लो रेट आलेला आहे, Q मधला काही EF पार्टनं जाणार आहे आणि काही GH पार्टनं जाणार आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे पुन्हा एकदा ही डायग्राम काढली तर असं होणार आहे. इकडून येणारा व्हॉल्यूम फ्लो रेट किती आहे, Q आहे. त्याच्यातला काही वरच्या पार्ट मधून जाणार आहे आणि काही जो आहे तो खालच्या पार्ट मधून जाणार आहे. म्हणजे इथं काय रिलेशन येणार आहे, Q इज इक्वल टू काय येणार आहे, Q1 प्लस Q2 येणार आहे. त्याचबरोबर व्हॉल्यूम फ्लो रेट जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स असणार. सो Q1/Q2 इज इक्वल टू काय येणार आहे, रेझिस्टन्स ऑफ पार्ट 2 डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ पार्ट काय येणार आहे, 1 येणार आहे. कारण रेझिस्टन्स कमी असेल तर फ्लो रेट काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि R2 आणि R1 च्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत ऑलरेडी.
व्हॅल्यू किती काढलेली आहेत बघा डायग्राम मध्ये 2x आणि 1/8x बरोबर आहे ना. इथं 2x आहे आणि इथं 1/8x आहे. इथं आहे 2x रेजिस्टन्स आणि इथं आहे 1/8x. मग R2/R1 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 1/8x डिवायडेड बाय 2x. x गेट कॅन्सल अँड 1/16 येणार आहेत Q1/Q2. मग आता Q1 Q2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर Q2 इज इक्वल टू काय येणार बघा, किंवा 16 Q1 इज इक्वल टू काय येणार आहे, Q2 येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि आलेली Q2 ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस करूया. ओके, सो देअरफॉर Q इज इक्वल टू Q1 प्लस 16 Q1 म्हणजेच काय येणार आहे 17 Q1 येणार आहे. सो Q1 ची व्हॅल्यू किती येणार आहे, म्हणजे वरच्या पाईप मधून फ्लो होणारा व्हॉल्यूम फ्लो रेट असणार आहे Q1 इज इक्वल टू Q/17. Q/17 आणि Q1 आला, Q2 मग कसं काढणार आहे, Q2 इज इक्वल टू Q मायनस Q1 काढणार. सो Q2 इज इक्वल टू Q किती आहे, सॉरी Q इज ऍज इट इज मायनस Q1 किती आहे Q/17. सो 17 मायनस 1 किती येणार आहे, दॅट इज 16/17 Q. तर या पद्धतीनं तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकताय. लक्षात आलं का बघा, पाठीमागून येणारा व्हॉल्यूम फ्लो रेट आहे Q, तो वरच्या पार्ट मधून थोडा जाणार आहे आणि खालच्या पाईप मधून थोडासा जाणार आहे, लक्षात घ्या. सो Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 हे फर्स्ट इक्वेशन येणार आहे तुमचं. आणि त्याचबरोबर Q1/Q2 काय असतं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जेवढा रेजिस्टन्स कमी तेवढा व्हॉल्यूम फ्लो रेट जास्त असणार आहे. Q1/Q2 इज इक्वल टू R2/R1. ठीक आहे, आणि R2/R1च्या व्हॅल्यू ठेवून काय केलेलं आहे, Q1/Q2 हा रेशो काढला आणि हे दोन इक्वेशन काय केलेले आहेत, सॉल्व्ह केल्यानंतर Q1 येणार आहे Q/17 आणि Q2 येणार आहे 16/17 Q. दॅट इज द फायनल आन्सर. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे, दॅट इज दी स्टोक्स लॉ. आता हा स्टोक्स लॉ का आहे लक्षात घ्या. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट तो कुठल्याही शेपचा असू दे, एखादा ऑब्जेक्ट एखाद्या फ्लुइड मधून मूव्ह करत असेल, इट इज मुव्हिंग विथ द सर्टन वेलॉसिटी थ्रू ए फ्लुइड, काय करणार आहे, ते फ्लुइड काय करतं, याच्यावर विस्कस फोर्स एक्झर्ट करतं विच इज अपोजिट टू द मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे एक्सपिरियन्स केलेलं असेल की मोटरसायकलवरून तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, त्यावेळी एअर जे आहे ते तुम्हाला काय करते, तुमच्या मोशनला अपोज करते. एअर जी आहे ती विस्कस फोर्स तुमच्यावर एक्झर्ट करते. किंवा तुम्ही वॉटर मधून चालायचा जर प्रयत्न केला, आपण एअर मध्ये सरफेसवर आपण इझिली चालू शकतो, परंतु तेच गुडघाभर पाण्यामध्ये तुम्ही चालायचा जर प्रयत्न केला तर तेवढं इझिली तुम्ही चालू शकत नाही. कारण का, ते वॉटर जे आहे ते तुम्हाला तुमच्या मोशनला काय करणार आहे, तुमच्या पायाच्या मोशनला अपोजिशन प्रोड्यूस करणार आहे. आणि ते वॉटरनं प्रोड्यूस केलेलं, तुमच्या पायाच्या मोशनला वॉटरनं प्रोड्यूस केलेलं जे अपोजिशन आहे त्याला काय म्हणतो आपण, विस्कस फोर्स असं म्हणतो. लक्षात येत आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कुठल्याही फ्लुइड मध्ये मूव्ह करत असेल, एखादा ऑब्जेक्ट कुठल्याही फ्लुइड मध्ये, ते गॅस असू दे नाहीतर लिक्विड असू दे, कुठल्याही फ्लुइड मध्ये मूव्ह करत असेल तर ते फ्लुइड काय करतं, त्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोजिशन प्रोड्यूस करतं. ते फ्लुइड ऑब्जेक्टच्या मोशनला अपोजिशन प्रोड्यूस करतं आणि तो जो अपोजिंग फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण, विस्कस फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. आता स्टोक्स या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, हा विस्कस फोर्स स्पेरिकल बॉडीवर किती असतो याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे सपोज एक स्पेरिकल बॉडी असेल, म्हणजे स्टोक्स लॉ इज स्पेशली रिलेटेड टू द स्पेरिकल बॉडी. सपोज आर रेडियसची एक स्पेरिकल बॉडी आहे आणि ते का, सपोज इथे एक फ्लुइड आहे, ओके, आणि या फ्लुइड मधून काय होतीये, फी व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करतेय. तर फी व्हेलॉसिटीनं जर ही बॉडी ट्रॅव्हल करत असेल तर त्याच्यावर मोशनच्या अपोजिट डायरेक्शन काय होणार आहे, एक विस्कस फोर्स क्रिएट होणार. आणि हा विस्कस फोर्स किती असतो हे इंग्लिश फिजिसिस्ट किंवा ब्रिटिश फिजिसिस्ट जी स्टोक्स या सायंटिस्टनं 1843 ला स्टेट केलेलं आहे. 1843 ला ब्रिटिश किंवा इंग्लिश सायंटिस्ट स्टोक्स या सायंटिस्टनं हा विस्कस फोर्स दिलेला आहे.
तर हा विस्कस फोर्स किती आहे बघा, आणि याचा फॉर्म्युला काय आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू स्टोक्स spherical object of radius r, according to this Stokes law, spherical object of radius r, spherical object of radius r moving with velocity v, moving with velocity v, moving with velocity v in a viscous fluid, viscous fluid experience viscous force which is given by बघा काय सांगतोय मी, स्पेरिकल ऑब्जेक्ट ऑफ रेडियस आर मूव्हिंग विथ वेलोसिटी v इन अ विस्कस फ्लुइड एक्सपिरियन्स अ विस्कस फोर्स विच इज गिवन बाय. आता या विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे बघा, दॅट इज विस्कस फोर्स F इज इक्वल टू 6 पाय eta r v. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स 6 पाय eta r v. फिर नेहमीप्रमाणे 6 आणि पाय हे काय कॉन्स्टंट्स आहेत, आणि eta म्हणजे काय असणार आहे, that is coefficient of viscosity, coefficient of viscosity. जे हा विस्कस फोर्स जो आहे तो कशावर डिपेंड आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टची साईज किंवा ऑब्जेक्टची रेडियस त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे ऑब्जेक्टची रेडियस जास्त असेल तर विस्कस फोर्स जास्त असणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट व्हेलॉसिटीवर देखील डिपेंड आहे. म्हणजे बॉडी कमी व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर कमी विस्कस फोर्स, जास्त व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर जास्त विस्कस फोर्स. आणि हा विस्कस फोर्स कसा असणार आहे, अपोजिट टू द मोशन असणार आहे. म्हणजे विस्कस फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन इज अपोजिट टू द मोशन. डायरेक्शन ऑफ विस्कस फोर्स इज अपोजिट टू मोशन, अपोजिट टू मोशन अशी डायरेक्शन असणार आहे. आणि बघा पुन्हा एकदा बघा, विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन, विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन first, that is coefficient of viscosity, म्हणजे टाइप किंवा नेचर ऑफ द फ्लुइड येणार आहे. नेचर ऑफ फ्लुइड, लिक्विड और गॅस, तो कुठला लिक्विड आहे किंवा कुठला गॅस आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. कारण लिक्विड नुसार गॅस नुसार काय होणार आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी चेंज होतो. काही फ्लुइडची विस्कोसिटी जास्त असते, काहीची कमी असते. टाइप ऑफ फ्लुइड वर. सेकंड, साइज ऑफ स्पियर, साइज ऑफ स्पियर म्हणजे रेडियस ऑफ स्पियर, म्हणजे जास्त रेडियसच्या स्पियरला जास्त विस्कस फोर्स क्रिएट होणार आहे. अँड थर्ड इज द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे जेवढी वेलोसिटी जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त असणार आहे. म्हणजे विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस, विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस असणार आहे. आणि विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, वेलोसिटी असणार आहे. जेवढी जास्त रेडियस तेवढा विस्कस फोर्स जास्त, आणि जेवढी जास्त वेलोसिटी तेवढा विस्कस फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, सो दिस इज द स्टोक्स लॉ. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय, स्टोक्स लॉ काय सांगतो, एखादी स्पेरिकल बॉडी एखाद्या फ्लुइड मधून फ्री व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर त्याच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन काय होतो, ते फ्लुइड एक विस्कस फोर्स एक्झर्ट करतं, जेणेकरून त्याच्या मोशनला अपोजिशन क्रिएट होईल. आणि त्या विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, 6 पाय eta r v असा विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय आहे, हा विस्कस फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे, आणि विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी आहे. म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त. हे तुम्ही देखील एक्सपिरियन्स करू शकता ऍक्च्युली. म्हणजे गुडघाभर पाण्यामध्ये समजा तुम्ही उभे आहात, ओके, आणि तुमचा पाय सुरुवातीला स्लोली मूव्ह करून बघा, तुम्हाला अपोजिशन कमी जाणवेल. आणि तोच पाय व्हेरी फास्टली मूव्ह करायचा प्रयत्न करा, तुम्हाला जास्त अपोजिशन निर्माण झालेलं दिसेल. हे तुम्ही ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करू शकताय. गुडघाभर पाण्यामध्ये उभं राहायचं आणि आपला जो पाय आहे तो काय करायचा, सुरुवातीला स्लोली मूव्ह करायचा आणि नंतर एकदम फास्टली मूव्ह करायचा प्रयत्न करायचा. स्लोली मूव्ह करत असताना तुम्हाला कदाचित ते अपोजिशन जाणवणार नाहीये किंवा खूप कमी अपोजिशन जाणवेल पायाच्या मोशनला. परंतु हाय स्पीडनं जर तुम्ही जास्त व्हेलॉसिटीनं मूव्ह करायचा प्रयत्न केला तर तो पाय पुढे सरकतच नाही अजिबात.
म्हणजे जास्त विस्कस फोर्स तुम्हाला जाणवेल. तर या पद्धतीनं विस्कस फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी असतो. हे तुम्ही एक्सपिरियन्स करा ऍक्च्युली. ओके, गुडघ्यावर पाण्यामध्ये सुरुवातीला चालायचा प्रयत्न करायचा. चालायचा प्रयत्न केला तर तुम्ही चालू शकताय, परंतु पळायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला इझिली पळता येत नाही, तुम्ही पुढे पडण्याची शक्यता आहे. बिकॉज विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी. ओके, स्टोक्स लॉ नंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज द टर्मिनल स्पीड किंवा टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी विच इज ऑल्सो कॉल्ड एज टर्मिनल स्पीड. आता हे टर्मिनल व्हेलॉसिटी काय असतं लक्षात घ्या. एखाद्या विस्कस फ्लुइड मधून एखादी बॉडी ड्रॉप केली, ओके, व्हेरी हाय लेंथचा एक विस्कस फ्लुइड आहे आणि त्याच्यामधून एखादी बॉडी ड्रॉप केली तर त्याची व्हेलॉसिटी इनिशियली वाढत वाढत जाते, एका मॅक्सिमम लेवलला पोहोचते आणि तिथून पुढे वाढायची बंद होते. ओके, तर ती जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे ना त्याला टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. हे बघा, मी तुम्हाला डायग्रामच्या साइन एक्सप्लेन करतो. सपोज हा का आहे एक फ्लुइडचा एक कॉलम आहे. ओके, हा एक मोठा कॉलम आहे, याच्या आतमध्ये काय आहे, फ्लुइड आहे. ते लिक्विड असेल किंवा गॅस असेल, काही असेल. आणि इथून काय केली, एक स्पेरिकल बॉडी आपण ड्रॉप केली. स्पेरिकल बॉडी ड्रॉप केली म्हणजे याचा मिनिंग काय होणार आहे, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. आता ड्रॉप केल्यानंतर काय होतं, याची व्हेलॉसिटी ग्रॅव्हिटीमुळे काय होते, व्हेलॉसिटी वाढत 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 जाते. ओके, आता व्हेलॉसिटी वाढत जाईल तसं काय होणार आहे, विस्कस फोर्स देखील वाढत जाणार आहे आणि विस्कस फोर्स काय करणार, त्याच्या मोशनला अपोजिशन प्रोड्यूस करणार आहे. आणि एका सर्टन पॉइंटला काय होणार आहे, जेवढा त्याला खाली ओढणारा फोर्स असतो दॅट इज इक्वल टू mg, तेवढाच काय करतो, अपवर्ड डायरेक्शन विस्कस फोर्स क्रिएट होतो. कारण विस्कस फोर्स हा अपोजिट टू मोशन असणार आहे. बॉडी खाली ड्रॉप व्हायला लागली, विस्कस फोर्स काय होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आहे. आणि ज्यावेळी हा विस्कस फोर्स इक्वल टू mg होणार, म्हणजे नेट फोर्स त्या स्पिअरवरचा ज्यावेळी 0 होणार आहे त्यावेळी त्याचा ऍक्सेलरेशन थांबणार. कारण नेट फोर्स 0 म्हणजे ऍक्सेलरेशन 0, आणि ऍक्सेलरेशन 0 म्हणजे त्यावेळीची जी काही व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीनं ते काय होणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं आता खाली पडायला चालू करणार आहे. ती जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ना त्याला काय म्हणायचं, टर्मिनल स्पीड. तर पुन्हा एकदा सांगतोय, एखादी स्पेरिकल बॉडी आपण एका विस्कस फ्लुइड मधून ड्रॉप केली तर त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते आणि मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचते. तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होतं. ती जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे त्यालाच काय म्हणायचं, टर्मिनल व्हेलॉसिटी व्हीटी असं म्हणायचं. टर्मिनल व्हेलॉसिटी व्हीटी. ओके, सो टर्मिनल व्हेलॉसिटी व्हीटी ची डेफिनेशन काय येणार आहे, व्हेन अ स्पेरिकल बॉडी और व्हेन एनी बॉडी, स्पेरिकलच असायला पाहिजे असं काय नाहीये, कुठल्याही शेपची जरी बॉडी घेतली तर लक्षात घ्या, व्हेन अ बॉडी इज ड्रॉप्ड थ्रू ए विस्कस फ्लुइड, व्हेन अ बॉडी इज ड्रॉप्ड थ्रू ए विस्कस फ्लुइड, मॅक्सिमम व्हेलॉसिटी अटेन्ड बाय दॅट बॉडी. ओके, त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी वाढतच नाही, जास्तीत जास्त तिथपर्यंत व्हेलॉसिटी वाढते आणि तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बॉडी काय होते, खाली पडते. मॅक्सिमम व्हेलॉसिटी अटेन्ड बाय बॉडी इज कॉल्ड एज टर्मिनल व्हेलॉसिटी. याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे आणि असं का होतंय ते देखील आपल्याला बघायचं आहे. हे थोडंफार एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. बघा, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेन ए बॉडी इज ड्रॉप्ड, व्हेन अ बॉडी इज ड्रॉप्ड थ्रू, when a body is dropped through a viscous fluid. आता एअर देखील का आहे, विस्कस फ्लुइडच आहे, लक्षात घ्या. when a body is dropped through a viscous fluid, बॉडी ड्रॉप करायची आहे, व्हेलॉसिटी वाढत आणि मॅक्सिमम लेवलला पोहोचणार. when a body is dropped through a viscous fluid, the maximum velocity attained by body, maximum velocity attained by body is called as, maximum velocity attained by body is called as terminal velocity, is called as terminal velocity. लक्षात आलं. तर पुन्हा एकदा सांगतोय, एक बॉडी आपण विस्कस फ्लुइड मध्ये काय करणार आहे, ड्रॉप करणार आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे. ग्रॅव्हिटीमुळे काय होते, आता तुम्हाला माहित आहे, एखादी बॉडी फ्रीली फॉलिंग असेल तर त्याची खाली येईल तसं व्हेलॉसिटी काय होते, वाढत वाढत जाते. तर ही बॉडी खाली येईल तसं व्हेलॉसिटी वाढत जाणार, व्हेलॉसिटी वाढत जाईल तसा विस्कस फोर्स वाढत जाणार. कारण तुम्हाला माहित आहे विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी असतं आणि एका सर्टन
सर्टन डिस्टन्सनं खाली आल्यानंतर शेवटी काय होणार आहे, व्हिस्कस फोर्स एवढा जास्त होणार आहे की तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी आहे तेवढी राहणार आहे. म्हणजे तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होतं आणि एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बॉडी काय होते, खाली पडायला चालू होते. काय सांगितलं लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतोय, एका विस्कस फ्लुइड मधून बॉडी ड्रॉप केली. ड्रॉप करणं म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0. ग्रॅव्हिटीमुळे काय होणार आहे, व्हेलॉसिटी वाढत 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 जाणार आहे. परंतु व्हेलॉसिटी वाढेल तसा विस्कस फोर्स देखील वाढणार आहे. आणि एका सर्टन पोझिशन नंतर काय होणार आहे, व्हिस्कस फोर्स एवढा वाढलेला असणार की तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायचं बंद होणार. म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटीला जाऊन पोहोचणार आणि तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बॉडी काय होणार आहे, ती खाली पडणार आहे. ती जी व्हेलॉसिटी आहे ना, त्याला काय म्हणायचं, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणायचं किंवा त्याला टर्मिनल स्पीड असं म्हणायचं. ओके. म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी कशामुळे क्रिएट होते, व्हिस्कस फोर्समुळे. हा व्हिस्कस फोर्स नसता तर काय झालं असतं, बॉडीची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढतच गेली असती. जोपर्यंत ते सरफेसला बॉडी स्ट्राईक होत नाही, ग्राउंडला स्ट्राईक होत नाही बॉडी, तोपर्यंत त्याची व्हेलॉसिटी वाढतच गेली असती. व्हिस्कस फोर्समुळे काय होतं, व्हेलॉसिटी एका सर्टन लिमिट पर्यंतच वाढते आणि तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं बॉडी काय होते, खाली पडते. टर्मिनल व्हेलॉसिटीचे एक चांगलं एक्झाम्पल देतो. आपल्याला माहित आहे की पाऊस ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी काय होतं, वॉटर ड्रॉपलेट्स खाली येत असतात, बरोबर. आता वॉटर ड्रॉपलेट कुठं, क्लाउड्स मधून वॉटर ड्रॉपलेट खाली येणार आहेत. तर क्लाउड्स मधून वॉटर ड्रॉपलेट ज्यावेळी खाली येत असतात त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. आता खाली येईल तसं ग्रॅव्हिटीमुळे ती व्हेलॉसिटी काय होते, वाढत 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 जाते. परंतु एअर देखील काय करते, या ठिकाणी ड्रॉपवर व्हिस्कस फोर्स एक्झर्ट करते आणि एका सर्टन व्हेलॉसिटीला व्हिस्कस फोर्स एवढा वाढतो की तिथून पुढे त्या ड्रॉपलेटची व्हेलॉसिटी वाढायचं बंद होतं. आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या, हा एक फेनॉमिनन जनरली घडतो. एक क्लाउड जास्त हाईटला आहे आणि दुसरा क्लाउड जो आहे तो कमी हाईटला आहे आणि सपोज इथं ग्राउंड आहे. तर इथून पडणारा वॉटर ड्रॉपलेट आणि इथून पडणारा वॉटर ड्रॉपलेट ग्राउंडला काय होतो, तेवढ्याच व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होतो. कारण लक्षात घ्या, इथून पडणारा वॉटर ड्रॉपलेट जो आहे त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे आणि कदाचित इथं पोहोचल्यानंतर काय होणार, तो मॅक्सिमम व्हेलॉसिटीला पोहोचेल आणि इथून पुढे काय होणार आहे, त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं खाली पडणार आहे. तर तसंच इथून पडणारा ड्रॉपलेट त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे, एका मॅक्सिमम लेवलला पोहोचणार आणि तिथून पुढे काय होणार आहे, परत तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं खाली पडणार आहे. म्हणजे वॉटरचे जे क्लाउड्स आहेत ते डिफरंट हाईटला जरी असले तरी त्याच्यामधून पडणारे जे वॉटर ड्रॉपलेट आहेत ते सरफेसला मात्र स्ट्राईक होताना एकाच व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होतात. हे कशामुळे होतं, टर्मिनल व्हेलॉसिटीमुळे होतं. टर्मिनल व्हेलॉसिटी कन्सेप्ट नसती तर काय झालं असतं, जास्त हाईटला असणाऱ्या क्लाउड पासून पडणारा जो पाऊस आहे तो जास्त व्हेलॉसिटीनं सरफेसला स्ट्राईक झाला असता आणि कमी हाईट चे जे क्लाउड आहेत त्याच्यापासून मिळणारा जो पाऊस आहे तो सरफेसला कमी व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाला असता. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं टर्मिनल व्हेलॉसिटी सपोज एक 20 मीटर पर सेकंड असेल, तर क्लाउड कितीही हाईटला असू दे, क्लाउड काय सगळे सेम हाईटला असतीलच असं नाही, कमी जास्त हाईटला असू शकतात. कितीही हाईटला क्लाउड जरी असले तर त्याच्यामधून पडणारे वॉटर ड्रॉपलेट ची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाऊन 20 ला फॉर एक्झाम्पल पोहोचणार आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढतच नाही, मॅक्सिमम 20 नंतर काय होते, तिथून पुढे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं तो खाली येतो आणि सरफेसला स्ट्राईक होतो. तर ही जी कन्सेप्ट आहे त्याला काय म्हणायचं, टर्मिनल व्हेलॉसिटी आहे असं म्हणायचं. आणि टर्मिनल व्हेलॉसिटीमुळे आपला ऍक्च्युली तसा ऍडव्हान्टेज आहे, लक्षात घ्या. कारण टर्मिनल व्हेलॉसिटी जर नसती तर जास्त हाईटला असणारे जे क्लाउड आहेत त्याच्यापासून निघणारे वॉटर ड्रॉपलेट जास्त व्हेलॉसिटीनं स्ट्राईक झाले असते सरफेसला आणि ती व्हेलॉसिटी कदाचित एवढी जास्त असती की त्या वॉटर ड्रॉपलेटमुळे कदाचित डिस्ट्रक्शन देखील झालं असतं. म्हणजे जास्त हाईटच्या क्लाउड मधून पडणारा पाऊस जो आहे त्यानं जास्त काय केला असता, सरफेसवर म्हणजे घरांच्या वर किंवा त्या पावसामध्ये असणाऱ्या प्रत्येक बॉडीवर जास्त फोर्स एक्झर्ट केला असता आणि त्यानं डिस्ट्रक्शन केलं असतं त्या पावसानं किंवा त्या वॉटर ड्रॉपलेटच्या फोर्सनं डिस्ट्रक्शन केलं असतं. आणि टर्मिनल व्हेलॉसिटीमुळे काय होतं, क्लाउड कितीही हाईटला जरी असला तरी त्याच्यामधून पडणारे जे वॉटर ड्रॉपलेट आहेत ते सरफेसला मात्र सेम व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होतात, जास्त व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होऊ शकत नाहीत. दिस हॅपन्स ड्यू टू द टर्मिनल व्हेलॉसिटी. लक्षात आलं का बघा. तर याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आता, परंतु टर्मिनल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट लक्षात आली का? कुठलीही बॉडी एका विस्कस फ्लुइड मधून ड्रॉप केली तर त्याची व्हेलॉसिटी सुरुवातीला वाढत जाते, एका मॅक्सिमम लेवलला पोहोचते आणि तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढायची बंद होते. ती जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी आहे त्यालाच काय म्हणायचं, टर्मिनल व्हेलॉसिटी असं म्हणायचं. आता या टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा. टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा येणार आहे,
आता ज्यावेळी बॉडी टर्मिनल व्हेलॉसनं पडत असणार आहे त्यावेळी ती कॉन्स्टंट व्हेलॉसनं खाली जात असणार आहे. व्हेन बॉडी इज फॉलिंग डाऊन विथ द टर्मिनल व्हेलॉसिटी, त्यावेळी ते काय होणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसनं ट्रॅव्हल करत असणार आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, ती VT असणार आहे, बरोबर आहे ना, टर्मिनल व्हेलॉसिटी असणार आहे. आता कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे नो ऍक्सेलरेशन, बरोबर आहे ना. कॉन्स्टंट व्हेलॉसनं खाली पडणं म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसनं बॉडी मूव्ह करत असेल तर ऍक्सेलरेशन नसणार आहे, आणि ऍक्सेलरेशन नसणार आहे म्हणजे नेट फोर्स नसणार आहे. आता ही आपण स्पेरिकल बॉडी घेऊया, स्पेरिकल बॉडी, आणि त्याच्यावरचे सगळे फोर्सेस आपण दाखवूया. पहिला फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज वेट असणार आहे, दॅट इज इक्वल टू mg. पहिला फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, वेट, दॅट इज इक्वल टू mg. दुसरा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, एखादी बॉडी कुठल्याही फ्लुइड मध्ये आपण जर इमर्स केली, बुडवली, तर त्याच्यावर काय होतो, अपथ्रस्ट ऍक्ट होतो. तो अपथ्रस्ट पण ऍक्ट होणार आहे. अपथ्रस्ट जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. हा काय असणार आहे, अपथ्रस्ट. आणि तिसरा फोर्स म्हणजे विस्कस फोर्स, कारण बॉडी सर्टन व्हेलॉसनं खाली पडाले, मोशनच्या अपोजिट डायरेक्शन काय होणार आहे, विस्कस फोर्स देखील ऍक्ट होणार आहे. म्हणजे या बॉडीवर एकूण, एक बॉडी टर्मिनल व्हेलॉसनं खाली पडत असेल तर त्याच्यावर एकूण 3 फोर्सेस ऍक्ट होणार आहेत. mg इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन, अपथ्रस्ट इज इन अपवर्ड डायरेक्शन, आणि विस्कस फोर्स इज इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, तर इथं आपण एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स काढायला लागलोय, सॉरी, एक्सप्रेशन फॉर टर्मिनल स्पीड काढायला लागलोय. टर्मिनल स्पीड किंवा टर्मिनल व्हेलॉसिटी. सो इन इक्विलिब्रियम, इथे इक्विलिब्रियम असणार ना, जे रिझल्टंट फोर्स 0 असला पाहिजे. इन इक्विलिब्रियम अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस. म्हणजे अपवर्ड फोर्सेस काय येणार आहे, एक म्हणजे अपथ्रस्ट असणार आहे, प्लस असणार आहे विस्कस फोर्स, इज इक्वल टू काय असणार आहे, डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट इक्वल टू mg. आता अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, फी इंटू सिग्मा इंटू जी असतो अपथ्रस्टचा फॉर्म्युला, बरोबर आहे ना. अपथ्रस्ट किंवा बॉइंट फोर्सचा फॉर्म्युला असतो फी सिग्मा जी, वेअर सिग्मा म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि फी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर, स्पेरिकल बॉडी खाली पडायला लागली आहे. अपथ्रस्टचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 6 पाय इटा आर व्हेलॉसिटी टर्मिनल स्पीड, VT. हे V म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि VT म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. आता मास म्हणजे काय असणार आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी येणार. आता टर्मिनल स्पीडचा फॉर्म्युला काढायचा आहे, म्हणजे ही टर्म सगळी इकडे नेऊया, म्हणजे 6 पाय इटा आर टर्मिनल स्पीड इज इक्वल टू काय येणार आहे, फी रो जी मायनस फी सिग्मा जी. सो फी जर कॉमन काढलं तर काय होणार आहे, रो मायनस सिग्मा इंटू जी येणार आहे. ओके, फी मायनस सिग्मा इंटू जी. सो देअरफॉर टर्मिनल स्पीड is given by formula phi in bracket rho minus sigma into g divided by 6 pi eta r, एवढंच येणार आहे, 6 pi eta r. ठीक आहे. आता इथं व्हॉल्यूम देखील रिप्लेस करूया, म्हणजे रेडियसच्या स्वरूपात फॉर्म्युला येईल. हे व्हॉल्यूम जे आहे ते रिप्लेस केलं, व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती असणार आहे, 4/3 पाय आर क्यूब असणार आहे, रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय 6 पाय इटा आर. ओके, आता याच्यामध्ये आर न आर क्यूबला डिवाइड केल्यावर आर स्क्वेअर राहणार, पाय अँड पाय गेट कॅन्सल, 2 ने इथं 6 ला डिवाइड केलं तर काय होणार आहे, 3, 2 न 4 ला डिवाइड केलं तर 2. ओके, आणि त्याच्यामुळं टर्मिनल व्हेलॉसिटीचा फायनल फॉर्म्युला येणार आहे 2/3 इंटू 3 9 होणार ना, 2/9. ओके, आर स्क्वेअर in bracket rho minus sigma into g divided by eta. Okay, 2/9 r square in bracket rho minus sigma into g divided by eta. So this is the formula for terminal speed or terminal velocity. म्हणजे ही टर्मिनल व्हेलॉसिटी जी आहे ती कशा कशावर डिपेंड असते बघा. सो दिस टर्मिनल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, रेडियस स्क्वेअर आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्पेरिकल बॉडी स्क्वेअर, म्हणजे ती साईजवर डिपेंडेंट आहे. ओके, म्हणजे VT1/VT2 काय लिहू शकतो, R1/R2 स्क्वेअर. हे महत्वाची गोष्ट आहे इथं. VT1/VT2
इज इक्वल टू काय येणार आहे, R1 बाय R2 काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. म्हणजे रेडियस जर डबल केली, डबल रेडियस असेल तर काय होणार आहे, त्याचं टर्मिनल स्पीड जास्त येतं, म्हणजे 4 टाइम्स येणार डायरेक्टली. ओके, सो टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवा. तर हे टर्मिनल स्पीड आणि आर मधलं रिलेशन जे आहे ना, हे रिलेशन व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण या रेडियसच्या स्वरूपात तुम्हाला क्वेश्चन टर्मिनल स्पीडशी रिलेटेड विचारला जाऊ शकतो. आणि फायनल फॉर्म्युला काय येतो, 2/9 आर स्क्वेअर इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय इटा. आता हाच फॉर्म्युला आपल्याला मास ऑफ दॅट स्पेरिकल बॉडीच्या स्वरूपात कन्वर्ट करायचा झाला इन टर्म्स ऑफ मास, कारण काही वेळेला टर्मिनल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ मास देखील विचारले जाऊ शकते. मासच्या स्वरूपात कन्वर्ट करायचं झालं तर व्हॉल्यूम आपल्याला इथे रिप्लेस करावं लागणार, व्हॉल्यूम, बरोबर आहे ना. सो टर्मिनल व्हेलॉसिटीचा मासच्या स्वरूपात देखील फॉर्म्युला काढूया. आता इथे बघा, व्हॉल्यूम ऑफ द बॉडी म्हणजे काय येणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे मास ऑफ द बॉडी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द बॉडी, रो मायनस सिग्मा इंटू जी. ओके, रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय 6 पाय इटा आर फी, सॉरी 6 पाय इटा आर ओनली येणार आहे. सो देअरफॉर टर्मिनल स्पीड मासच्या स्वरूपात आपण असं लिहू शकतो, मास आणि रेडियसच्या स्वरूपात येणार आहे, m इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय 6 पाय इटा रो आर. So this is one more formula. ओके, आता हे आर देखील मासच्या स्वरूपात रिप्लेस करायचं झालं म्हणजे टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस येणार आहे. आणि हे लक्षात घ्या, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴ येणार, कारण मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ असतं ना. हे पण जर इथं ठेवलं तर टर्मिनल स्पीड कम्प्लिटली मासच्या स्वरूपात कसं येणार आहे, m⁻⁴ येणार आहे. टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴ असं हे येऊ शकतं. सो रेडियसच्या स्वरूपात काय येणार बघा, टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r² येतं अँड टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻⁴ येणार आहे. ओके, आता टर्मिनल स्पीड जे आहे, टर्मिनल स्पीड आणखी कुठे येऊ शकतं, इथे काही वेळेला अनेक वेळा असा क्वेश्चन विचारला जातो, एका डीप सी मधून एक एअर बबल, सो दिस इज द सी वॉटर, हा सी आहे. ओके, हा बॉटम सरफेस ऑफ द सी आहे आणि इथून एक एअर बबल वर अपवर्ड या लागला. एअर बबल आतमध्ये असेल तर तो वर येणार ना, वॉटर सरफेस वरून वर येणार. तर इथं देखील काय होतं बघा, हा जो एअर बबल आहे वॉटर मध्ये जो असेल, तर या एअर बबलचं काय होणार आहे, अपथ्रस्टमुळे काय होणार, व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते आणि पुन्हा एकदा काय होते, एका मॅक्सिमम लेवलला पोहोचते आणि तिथून पुढे काय होतं, तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं वर येतो. म्हणजे जसं फ्रीली फॉलिंग बॉडीचं जसं होतं, सुरुवातीला स्पीड वाढत जातं, मॅक्सिमम लेवलला पोहोचतं आणि त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये खाली जातं. तसं डीप सी वॉटर मधून एखादा एअर बबल वर येत असेल तर त्याचं देखील असंच होणार आहे. सुरुवातीला तो रेस्ट मध्ये असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वाढत वाढत जाणार आहे आणि ते स्पीड किती होणार आहे, टर्मिनल स्पीड एवढं होणार आणि फायनली त्याच्यानंतर काय होणार आहे, ते कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं सरफेसला येणार आहे. हे देखील लक्षात ठेवा. ओके, याचं सेंटेन्स काय आहे, when air bubble rises from bottom of sea, when air bubble rises from bottom of sea, its velocity increases and then become constant. Its velocity first increases, reaches maximum value and then become constant. Okay,
जसं फ्रीली फॉलिंग बॉडीचं होतंय तसंच अपवर्ड मोमेंट ऑफ एअर बबलच्या बाबतीत होणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द टर्मिनल स्पीड और टर्मिनल वेलोसिटी. In this question, it is given that with what terminal velocity will an air bubble of 0.8 mm in diameter? So diameter is given as 0.8 mm. So radius will be equal to 0.4 mm. That is 0.4 into 10 raised to किती येणार आहे -3 meter. Rise in a liquid of viscosity. Coefficient of viscosity दिलेला आहे 0.15 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट एअर बबल दिलेला आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी आपल्याला घ्यावी लागेल. डेन्सिटी घेणार आहे 0.9. 0.9 म्हणजे किती होणार आहे 0.9 इंटू 1000 ना, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं डेन्सिटी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल. कारण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर असतं. सो हे 900 येणार आहे 900. आणि डेन्सिटी ऑफ एअरची डेन्सिटी दिलेली आहे. ही कशाची डेन्सिटी आहे, लिक्विडची डेन्सिटी आहे. सॉरी, लिक्विडची डेन्सिटी हे आपल्याला सिग्मा घ्यावा लागेल. सॉरी, दिस इज सिग्मा. आणि सॉलिडची डेन्सिटी, याच्यामध्ये सॉलिड म्हणजे आपल्याला तो एअर बबल कन्सिडर करावा लागणार आहे. त्याची डेन्सिटी दिली 1.293 kg per meter cube. And this is also kg per meter cube. ओके, तर याच्यासाठी टर्मिनल स्पीडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. टर्मिनल स्पीड मध्ये आठवतंय का बघा, सुरुवातीला 2/9 होतं, त्याच्यानंतर होतं r². ओके, त्याच्यानंतर काय होतं r², त्याच्यानंतर होतं रो मायनस सिग्मा इंटू g डिवायडेड बाय eta. Okay, so this is the formula for terminal speed, 2/9 r² in bracket rho minus sigma into g divided by eta. इथं व्हॅल्यूज प्लेस करूया. 2/9 r² म्हणजे होणार आहे, याचा स्क्वेअर डायरेक्टली करून देतो. 0.4 चा स्क्वेअर 0.16 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻�6 इंटू रो मायनस सिग्मा दॅट इज 1.293 मायनस 900. आता मायनस साइन येते म्हणजे काय होणार आहे, इट इज गोइंग टू मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. एवढंच इथे अज्युम करायचं आहे. जी ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 9.8 डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी किती दिलेला आहे 0.15 दिलेला आहे. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर टर्मिनल स्पीड जे येतं दॅट इज मायनस मध्ये आन्सर येणार आहे, -0.0021 मीटर पर सेकंड येतं. ओके, दॅट इज टर्मिनल स्पीड इज -2.1 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड. तर या स्पीडनं काय होणार आहे, एअर बबल जो आहे, तर मायनस साइन इथं काय इंडिकेट करणार आहे, एअर बबल विल मूव्ह इन अ अपवर्ड डायरेक्शन. ओके, सो एअर बबल moves in upward direction. Upward direction with this velocity. Okay. Next question is like this. Two spherical raindrops of equal size are falling vertically through air with the terminal velocity of 1 meter per second. What would be the terminal speed if these two drops were to coalesce to form a single spherical drop? आता बघा, टर्मिनल स्पीड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, r² असतं, आपल्याला माहित आहे. तर सुरुवातीला दोन ड्रॉप सेपरेट आहेत. ओके, इक्वल साइज ड्रॉप आहेत. ओके, आणि हे खाली पडायला लागलेत, आणि ते किती, दोन्ही ड्रॉप किती स्पीडनं खाली पडायला लागलेत, 1 मीटर पर सेकंड.
याची वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड, याची वेलॉसिटी पण 1 मीटर पर सेकंड. हे खाली सर्टन डिस्टन्स आल्यानंतर काय होतात, दोन्ही ड्रॉप मिक्स होतात आणि एकच ड्रॉप तयार होतोय. 2 ड्रॉप्स कोइलेस होतात म्हणजे काय होतात, एकत्रित येतात, कंबाईन होतात. कोइलेस या वर्डचा मिनिंग काय आहे, कंबाईन होणार आणि एक बिगर ड्रॉप तयार होणार. नाही, आता बिगर ड्रॉप जो आहे तो सर्टन वेलॉसिटीने खाली पडणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की रेडियस वाढलं की स्पीड वाढते ना, कारण टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. अगोदर काय करायला पाहिजे, दोन्ही ड्रॉपची रेडियस स्मॉल आर असेल तर बिग ड्रॉपची रेडियस किती तयार होईल ती अगोदर काढावं लागेल आणि त्याच्यानंतर हा रेशो लिहून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. ओके, तर फेन कसं येणार बघा, फेन 2 ड्रॉपलेट्स किंवा ड्रॉप्स combines to form a big drop. ज्यावेळी 2 ड्रॉप काय होणार आहेत, कंबाईन होणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, अ बिग ड्रॉप तयार होणार आहे. ओके, देन व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार म्हणजे काय, 2 ड्रॉपचं मिळून जे व्हॉल्यूम असणार आहे ते एका ड्रॉपचं होणार आहे. ओके, सो दॅट इज, याचा मिनिंग काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ 2 ड्रॉप्स विल बिकम इक्वल टू, कंबाईन झाल्यानंतर काय होणार, 2 ड्रॉपचं व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप होणार आहे. व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप होणार आहे, कारण या प्रोसेसमध्ये मास कॉन्स्टंट राहते किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. व्हॉल्यूम ऑफ 2 ड्रॉप म्हणजे काय होणार आहे, 4/3 पाय आर क्यूब प्लस 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे दोन्ही स्मॉल ड्रॉपची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे. सपोज 4/3 पाय आर क्यूब प्लस 4/3 पाय आर क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे, 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब. म्हणजे 2 ड्रॉप मिळून एक कॅपिटल आर रेडियसचा ड्रॉप जर तयार होत असेल तर या पद्धतीने रिलेशन येणार आहे. सो 4/3 पाय 4/3 पाय 4/3 पाय कॅन्सल होणार. आर क्यूब प्लस आर क्यूब म्हणजे 2 आर क्यूब इज इक्वल टू काय होणार आहे, कॅपिटल आर क्यूब येणार आहे. म्हणजे बिग ड्रॉपची जी रेडियस असणार आहे, रेडियस ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू, दोन्ही साईडचा क्यूब रूट काढायला पाहिजे. दॅट इज 2 चा क्यूब रूट म्हणजे 2⁻³ इंटू स्मॉल आर येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं 2 ड्रॉप एकत्र जर झाले सेम साईजची, ओके, तर बिग ड्रॉपची रेडियस किती होणार आहे, 2⁻³ इंटू स्मॉल आर होणार आहे. मग आता टर्मिनल स्पीड काढायला सांगितलंय. टर्मिनल स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, रेडियस स्क्वेअर असतं, बरोबर आहे ना. तर Vt2 डिवायडेड बाय Vt1 इज इक्वल टू काय होणार आहे, नंतरचं टर्मिनल स्पीड म्हणजे काय असणार आहे, ड्रॉपचं टर्मिनल स्पीड, त्याचं काय होणार आहे, स्क्वेअर डिवायडेड बाय इनिशियल टर्मिनल स्पीड म्हणजे त्या छोट्या ड्रॉपचं टर्मिनल स्पीड, त्याच्या रेडियसचा स्क्वेअर. सो Vt2 बाय Vt1 इज इक्वल टू काय होणार आहे, r² होणार आहे. सो देअरफॉर Vt2 डिवायडेड बाय इनिशियल म्हणजे छोट्या ड्रॉपलेटचं टर्मिनल स्पीड किती होतं, 1 होतं. आता कॅपिटल आरच्या ठिकाणी स्मॉल आरची व्हॅल्यू ठेवूया. कॅपिटल आर किती आहे, 2⁻⁻³ इंटू स्मॉल आर, त्याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे, 2⁻² होणार इंटू स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. हे स्मॉल आर स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि टर्मिनल स्पीड ऑफ दॅट बिग ड्रॉप होणार आहे 2⁻²/3, कारण इकडे 1 जाऊन मल्टिप्लाय केल्यानंतर आहे तेवढंच राहणार आहे, 2⁻²/3 मीटर पर सेकंड. आता 2⁻²/3 म्हणजेच काय होतं, 2 चा स्क्वेअर करून त्याचा क्यूब रूट काढायला पाहिजे. 2 चा स्क्वेअर किती होणार आहे, 4 आणि 4 चा क्यूब रूट काढायला पाहिजे. ओके, आणि क्यूब रूट ऑफ 4 येतो 1.587. सो टर्मिनल स्पीड ऑफ दॅट बिग ड्रॉप येणार आहे 1.587 मीटर पर सेकंड. लक्षात आलं, म्हणजे 2 ड्रॉपलेट मिळून एक मोठा ड्रॉप तयार झाला तर टर्मिनल स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. कारण 2 ड्रॉप एकत्र झाले तर काय होणार आहे, रेडियस वाढणार आणि रेडियस वाढलं की काय होणार आहे, त्याचं फॉलिंग स्पीड वाढणार आहे. ओके, सो दिस इज ऑल फॉर दिस लेक्चर.